नमस्कार, मी गौतम जाधव. आपले स्वागत आहे. आज आपण अनुलोम विलोम जो प्राणायाम आहे त्या प्राणायामावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर अनुलोम विलोम काय आहे, ते कसे करतात, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, हे सगळं प्रकरण आज आपण पाहणार आहोत. तर अनुलोम विलोम करत असताना अनुलोम विलोम करण्याची पद्धत कशी आहे हे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात अगोदर आपला जो उजवा अंगठा आहे, उजवा अंगठा हा उजव्या नाकपुडीवर म्हणजे राईट नॉस्ट्रिलवर हा असा दाबायचा, पुश करायचा, म्हणजे नाक बंद करायचं. आणि लेफ्ट नॉस्ट्रिल जी आहे, ही नाकपुडी जी आहे, लेफ्ट म्हणजे डावी जी नॉस्ट्रिल आहे तिकडनं इनहेल, आणि हा जो आदर जो आहे करणीच्या बाजूची जी आहे बोट आहे, ह्याने इकडनं क्लोज करून इकडे सोडायचं, अदर साइड. आणि सेम नॉस्ट्रिल इनहेल अँड अदर साइड एक्सहेल. अशा प्रकारे अनुलोम विलोम करतात. अनुलोम विलोम करत असताना डाव्या बाजूने इनहेल करत असताना जी ब्रिदिंग लेंथ आहे, जी श्वासाची जी लेंथ आहे, ब्रिदिंग लेंथ आणि एक्झेल लेंथ इज सेम, दोन्ही सेम असल्या पाहिजे. आणि इनहेल लेफ्ट नॉस्ट्रिल से इनहेल अँड अदर साइड एक्झेल अँड सेम नॉस्ट्रिल इनहेल अँड अदर साइड एक्झेल. तर अल्टरनेट ब्रिदिंग जी आहे, हे तुम्हाला करायचे आहे अनुलोम विलोम. लेफ्ट साइड इनहेल अँड राईट साइड एक्झेल अँड राईट साइड इनहेल अँड अदर साइड इज एक्झेल, असं जो आहे हा अनुलोम विलोम. हे अनुलोम विलोम करत असताना हे अनुलोम विलोम कधी करायचं, त्याची वेळ काय आहे हे आपण जाणून घेऊया. अनुलोम विलोम हा सकाळी तुम्ही उठल्यानंतर, झोपेतून उठल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर तुम्ही अनुलोम विलोम करू शकता. आणि नंतर संध्याकाळी इव्हनिंगला सुद्धा तुम्ही अनुलोम विलोम करू शकता. अनुलोम विलोमचे जे सेट आहेत, हे 5 सेट, 10 सेट, 15 सेट पर्यंत तुम्ही करू शकता. जास्त करू नये, म्हणजे जास्त जर केले तर तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. जेवढं तुम्हाला झेपेल, जेवढं तुम्ही करू शकता तेवढं आरामात, जेवढं तुम्ही करू शकता तेवढंच करायचं आहे. अच्छा, नेक्स्ट म्हणजे अनुलोम विलोम करत असताना त्याचे फायदे काय आहेत. अनुलोम विलोम करत असताना त्याचे फायदे जे आहेत, तुम्ही अनुलोम विलोम करता तेव्हा ऑक्सिजन तुम्ही तुमच्या शरीरामध्ये घेता, आणि ऑक्सिजन शरीरामध्ये घेतल्यामुळे जे ऑक्सिजन आहे तुमच्या लंग्स मध्ये जाते. लंग्स मध्ये गेल्यानंतर ते जे ऑक्सिजन आहे तुमच्या रक्तामध्ये कन्वर्ट होतं. रक्तामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जर तुमचा जो ब्लड प्रेशर जो हाय असेल तर तो ब्लड प्रेशर नॉर्मल होतो. आणि ब्लड प्रेशर नॉर्मल झाल्यानंतर तुमच्या हृदयाचे जे ठोके आहेत, हृदयाची जी गती आहे, जे ठोके आहेत ते नॉर्मल होतं, आणि हृदय तुमचं नियमित, प्रॉपरली, व्यवस्थित तुमचं हृदय चालू शकतं. त्याचमुळे ऑक्सिजन तुमच्या रक्तामध्ये गेल्यानंतर तुमच्या जी हृदयाचे जे स्नायू आहेत ते स्नायू स्ट्रॉंग होतात, आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुद्धा सुधारते. तुमचं लंग्स कॅपॅसिटी सुधारते. इनहेल एक्झेल केल्यामुळे, श्वास घेणं श्वास सोडण्यामुळे, त्यामुळे लंग्स कॅपॅसिटी जी आहे ती स्ट्रॉंग होते. हृदय तुमचं सुधारतं, हृदयाचं आरोग्य चांगलं निर्माण होतं. त्याच प्रकारे ऑक्सिजन तुम्ही घेत असताना तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर तेच ऑक्सिजन वरती तुमच्या मेंदूकडे जातं, रक्तपुरवठा मेंदूकडे जातो, आणि मेंदूकडे रक्तपुरवठा गेल्यामुळे तुम्हाला तुमचा जो मानसिक तणाव आहे तो मानसिक तणाव तुमचा कमी होतो. तुम्हाला झोप चांगली लागते, आणि झोप चांगली लागल्यामुळे तुमच्या आरोग्यावर हा चांगला परिणाम दिसून येतो.
त्याचप्रमाणे तुमची जी पचनशक्ती आहे, ही पचनशक्तीवर सुद्धा अनुलोम विलोमचा प्रभाव पडतो. तुमची पचनशक्ती सुधारते, तुम्हाला वेळेवर भूक लागते आणि प्रॉपरली तुम्हाला वॉशरूमसाठी पण तुम्ही वेळेवर तुम्ही जाऊ शकता आणि पोटामध्ये गॅस वगैरे हा ज्या प्रॉब्लेम आहेत, ह्या प्रॉब्लेम बंद होतात. त्याच प्रकारे जे विषारू वायू आहेत ते एक्सेल करत असताना ते तुमच्या शरीराच्या बाहेर पडत असतात. चांगली जी हवा आहे, ही चांगली हवा, चांगलं ऑक्सिजन, प्युअर ऑक्सिजन तुमच्या बॉडीला भेटतं आणि विषारू जे वायू आहेत ते शरीराच्या बाहेर पडतं. अशा प्रकारे त्याचे फायदे आहेत. तर तसे तुमची स्मरणशक्ती वाढते, तुमची रोगप्रतिकार सुद्धा शक्ती याच्यामध्ये अनुलोम विलोम केल्यामुळे सुद्धा तुमची वाढते. अशा प्रकारे अनुलोम विलोम केल्याचे फायदे आहेत. अनुलोम विलोम जास्त कोण करत असेल आणि चक्कर असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर कमी करावा. तर अशा प्रकारे अनुलोम विलोम आहे. तुम्ही अनुलोम विलोम रोज सकाळ किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता आणि कोणीही करू शकतं. त्याची काही बंधने अजिबात नाहीत. ज्यांना काही त्रास असेल ते सुद्धा हे अनुलोम विलोम नॉर्मली करू शकतात. त्याचा जास्त शरीरावर त्याचा काही परिणाम होत नाही, उलट चांगला परिणाम बॉडीमध्ये तुमच्या शरीरामध्ये दिसून येते. धन्यवाद.